रताळ्याच्या घाऱ्या तुम्ही अनेक वेळा बनवल्या असतील आणि खाल्ल्या देखील असतील, पण रताळ्याची दशमी तुम्ही या अगोदर कधी केलेली आहे का? एकदा नक्की करून बघा. एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी आणि ह्याला लेयर पण भरपूर अशा आहेत. एकदम सुपर सॉफ्ट अशी ही दशमी तयार होते. चवीला तर अतिशय भन्नाट आहे. ही दशमी तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता किंवा मग डब्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रताळे घेतलेले 4 रताळे आहेत. एक मोठं आहे, बाकीचे 3 लहान आहेत. तर हे रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये मी 1 ते 1.5 पेला पाणी घातलेलं आहे. वरती स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडवर हे रताळे ठेवलेले आहेत. तर रताळ्याला पाणी लागू द्यायचं नाही आहे. झाकण बंद करून 4 शिट्ट्या देऊन रताळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, कुकर मी थंड करून घेतला. यानंतर रताळे जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत. असे व्यवस्थित शिजवून घ्यायचे. मात्र पाणी यामध्ये जाता कामा नये, म्हणजे ते लुसलुशीत होणार नाही, याची काळजी मात्र घ्यायची आहे. रताळे हलकेसे थंड करून घेतले. यानंतर याची साल जी आहे ती अशी आपल्याला काढून टाकायची आहे. तर अशाच मी हे रताळ्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि रताळा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता किसणीने हे किसून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी रताळे जे आहेत ते मध्यम मोलाच्या किसणीने किसून घेते आहे. इथे रताळे किसून झालेले आहेत. तर साधारण 1 कप हा घर असेल, याकरता एक छोटी वाटी मी गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी बारीक करून घेतला आहे, तरीसुद्धा तो घट्ट झालेला आहे. हा गूळ जो आहे तो आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे यामध्ये. तर रताळं जे आहे ते थोडंसं गरम आहे, त्यामुळे पटकन मी हे मिक्स करून घेते, म्हणजे गूळ जो आहे तो चांगला मेल्ट होईल. तर ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. यानंतर 5-7 मिनटं आपल्याला हे रताळं जे आहे ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गूळ जो आहे तो गरम ह्याच्यामध्ये विरघळून जाईल. तर याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटं आपण ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया. इथे 5-7 मिनटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे. आता गूळ बघा, हा एकदम नरम झालेला आहे. आता हा गूळ जो आहे तुम्ही हाताने सगळं तोडून चांगलं ह्याला मिक्स करून घेणार आहे. गूळ जो आहे तो पूर्णपणे मिक्स झालेला पाहिजे. तर इथे बघा, हा गूळ जो आहे तुम्ही पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि असा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर हे काम लगेच होऊ शकतं. पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे यामध्ये मी. त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत रवा. तर रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून असा बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा जो असेल तो मिक्सरला बारीक करून घ्या. 2 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यानंतर ह्यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर सध्या मी 1 कप घातलेला आहे. 1 टीस्पून इतकं आपण तूप घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे रताळ्याचं मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटली तरच ह्यामध्ये पाणी घालू शकता, पण त्याची गरज भासणार नाही. उलटं आपल्याला पीठ ह्यामध्ये घालावं लागेल. तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर हे सैल आहे एकदम. तर अर्धा कप पीठ मी पुन्हा ह्यामध्ये घालते. हे गव्हाचंच पीठ आहे, म्हणजे एकूण गव्हाचं पीठ आपण 1.5 कप घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे आणि एक घट्ट गोळा तयार करून घेते आहे. तर इथे बघा, हा गोळा मस्त असा घट्ट तयार झालेला आहे आणि असाच गोळा आपल्याला तयार करायचा आहे. झाकून याला 5 ते 7 मिनटं पुन्हा विश्रांतीसाठी ठेवायचं, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. आता बघा, 5 ते 7 मिनटानंतर हे पीठ छान असं मऊ झालेलं आहे आणि ह्याला पुन्हा एकदा आपण मळून घेऊया थोडंसं. मळून झाल्यानंतर हाताला मी तूप लावलेलं आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहेत. आपल्याला किती लहान मोठ्या दशम्या तयार करायच्या त्या हिशोबाने ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर एक गोळा मी घेतलेला आहे आणि गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे सुकं, त्यामध्ये घोळवून घेतला. आता एक छोटी पुरी तयार करून घ्यायची आणि ह्याला मध्ये तूप लावून घ्यायचं, म्हणजे जशी आपण पोळी तयार करतो घडीची, तसंच आपल्याला हे तयार करायचं आहे. फक्त घडीची पोळी जी आहे ती आपण पातळ लाटतो. हे दशमी जी आहे ती थोडीशी चपातीपेक्षा जाड ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने हा फोल्ड करून आपण ही दशमी जी आहे ती लाटून घेणार आहोत. तर असा एक गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. आता सुकं पीठ लावून आपण हे लाटून घेऊया. तर तुम्हाला लहान मोठी कशी दशमी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ही तयार करून घेऊ शकता. मी इथे दशमी जी आहे ती छोटी छोटीच तयार करणार आहे, त्यामुळे काय टिफिनला न्यायला पण बरं पडतं, डब्यात ठेवायलाही बरं पडतं.
त्यामुळे इथे मी छोट्याच दशमी तयार करते. तर अशा पद्धतीने आपण ही दशमी जी आहे ती लाटून घेतलेली आहे. समान अशी ती मस्त लाटून घ्यायची आहे. काठ त्याचे पातळ करायचे, मध्ये जाड राहिलं तरी चालेल. त्या बघा चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही दशमी तयार करून घेतली. आता याला शेकून घेणार आहोत. तर अशा काही दशम्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याला शेकून घेऊया. तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावर ही दशमी घातलेली आहे. आता ह्याला वरून मस्त असं तूप लावते आहे. तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता, पण आपण हा गोडाचा पदार्थ बनवतोय त्यामुळे मग तूप घातलं तर त्याची चव आणखीन वाढते. आणि आता इथे बघा मस्त अशी ही दशमी तयार होते. एकदम मऊसूद अशा ह्या दशमी तयार होतात. तर आपण रताळ्याच्या घाऱ्या तयार करायला गेलं तर त्याला भरपूर तेल लागतं, तेलामध्ये तळून निघतं. तर तेल जर नको असेल तर अशा प्रकारच्या तुम्ही दशम्या तयार करून घेऊ शकता. ह्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता. कुठे प्रवासाला जाणार असाल तर तिथेसुद्धा तुम्ही ह्या दशम्या घेऊन जाऊ शकता. 2 ते 3 दिवस चांगल्या टिकतात, कारण यामध्ये आपण पाण्याचा वापर देखील केलेला नाही आहे. तर मस्त अशा ह्या दशम्या तयार होतात आणि खायला तर एकदम स्वादिष्ट लागतात. मऊसूद आहेत, एकदम तोंडात टाकताच विरघळतील अशा ह्या दशम्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे किती मऊसूद तयार झालेली आहे ही दशमी. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.